हॅलो एव्हरीवन. तर आजची स्पेशल रेसिपी आहे माझ्यासारख्या पोहे लवरची. तर मी विविध प्रकारच्या पोह्याची रेसिपी माझ्या चॅनलला शेअर केल्या आहे. तुम्ही एकदा माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. तर आजचे पोह्याची रेसिपी आहे काकडीचे पोहे. त्यासाठी घेतले आहे आपण पोहे. त्याला मस्त चाळून घेऊन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे. झाकण ठेवून आपल्याला पोहे रेसला ठेवायचे आहे. तोवर घेणार आहे आपण काकडी. त्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्याचं देठ आपल्या अशा पद्धतीने कट करून मस्त एकमेकावर घासून घ्यायचं आहे. यामुळे काय होते, काकडीमधलं जे काही कडवटपणा असेल ते निघून जातो. आणि काकडी मस्त आपल्याला खिसून घ्यायची आहे. अगदी सोपी आणि खमंग अशी रेसिपी आहे. इथे तुम्ही या पद्धतीने पोहे नक्की ट्राय करून बघा. खूपच छान असे पोहे तयार होतात. आपली काकडी खिसल्या गेलेली आहे, त्यामधलं आपण पाणी काढून घेणार आहे. काकडीमध्ये भरपूर पाणी असतं बघा, त्यामुळे आपले पोहे आसट होऊ शकतात. दुसरा फायदा हा आहे की काकडीमध्ये जर तुम्हाला काही स्मेल आवडत नसेल तर ते निघून जातं, कमी होतं बघा. आता खिसलेली काकडी आपल्याला पोह्यामध्ये टाकून घ्यायची आहे. सोबतच टाकणार आहे आपण ओल्या खोबऱ्याचं खीस आणि टाकणार आहे चवीनुसार मीठ आणि साखर. बघा या स्टेजला टाकल्यामुळे काय होते, मीठ पोह्याला व्यवस्थित लागलं जातं बघा. आणि साखरेशिवाय तर पोहे अधुरे आहे. आता आपण याला घालणार आहे फोडणीला. त्यासाठी आपण एका पॅनमध्ये तेल गरम करणार आहे. त्यामध्ये टाकणार आहे आपण मोहरी, जिरे, उडदाची डाळ, हिरवी मिरची, कढीपत्ता, डाळवा, सोबतच टाकणार आहे शेंगदाणे. आता आपल्याला छान हे सगळे इन्ग्रेडियंट छान परतून घ्यायचे आहे, छान शिजवून घ्यायचे आहे बघा. कलर चेंज होईपर्यंत याचा इतका सुंदर असा स्मेल माझ्या घरामध्ये दळवत आहे, सांगतो तुम्हाला. पोहे आपण जेव्हाही करतो ना त्यावेळेला मस्त घरात स्मेल दळवळतो. आता बघा ते सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. पोहे, काकडी, नारळ, मीठ, साखर वगैरे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता मिक्स केलेले पोहे आपल्याला टाकायचे आहे फोडणीमध्ये. बघा आपण टाकून घ्यायचे आहे. छान आपल्याला परतून घ्यायचे आहे. याला मस्त आपल्याला पोहे शिजवून घ्यायचे आहे बघा. किती सुरेख असा कलर आलेला आहे बघा. मस्तपैकी आपले पोहे तयार झालेले आहे. आता त्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. एक वाफ काढायची आहे बघा. छान परतून घेतलं, कलरफुल आपले पोहे तयार झाले आहे बघा. किती छान असे पोहे दिसत आहे आपले. मस्त परतून घ्यायचे आहे. आता आपण झाकण ठेवून याला एक वाफ काढणार आहे. वाफ काढल्यामुळे काय होते माहिती आहे का, पोहे अगदी खमंग आणि नरमगार होतात बघा. छान आपले आता पोहे तयार झालेले आहे. आता त्यामध्ये टाकणार आहे आपण मस्तपैकी लिंबाचा रस आणि भरभरून टाकणार आहे कोथिंबीर. आता आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे बघा. मला व्हिडिओ सांगता सांगताच मी तोंडाला पाणी सुटलं, एवढे आवडतात मला पोहे बघा. आता गरमागरम पोहे आपल्याला सर्व करायचे आहे बघा. तुम्हाला माझी आजची पोह्याची रेसिपी नक्कीच आवडली असेल आणि तुमचे पोहे किती फेवरेट आहे मला कमेंट करून नक्की सांगा. गरमागरम पोहे आपल्याला सर्व करायचं आहे. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन आणि सोप्या रेसिपींसोबत. बाय बाय.